चा तिसरा दिवस. चंद्रघटा मातेची कथा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेची आराधना केली जाते. ती प्रसन्न व्हावी यासाठी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य अर्पण केला जातो. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या माळेच्या चंद्रघटा मातेची प्रसन्न व्हावी यासाठी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. दूध किंवा दुधाचा प्रसाद अर्पण केला जातो. पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा राक्षस उन्मत्त झाला होता. त्याने इंद्रदेवाचे सिंहासनही बळकावले होते. त्याला स्वर्गावरही राज्य करायचे होते. त्यामुळे समस्त देव चिंतेत पडले होते. ते देव त्रिदेवाकडे अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाकडे गेले. महिषासूरबद्दल ऐकताच त्रिदेव संतापले. या क्रोधाग्नी त्यांच्या मुखातून एक ऊर्जा बाहेर पडली. त्यातून चंद्रघटा मातेचा जन्म झाला. महिषासुराचा अंत करण्यासाठी भगवान शंकराने चंद्रघटा मातेला त्रिशूळ दिले. इतर देवांनीही अनेक अस्त्रे दिली. सोबतच इंद्रदेवाने मातेला घंटा दिली. याच अस्त्राच्या मदतीने चंद्रघटा मातेने महिषासुराचा संहार केला आणि सर्व देवतांचे रक्षण केले. आजचा रंग निळा आहे. तसेच देखणे व सुंदर मातेचं रूप आता प्रसन्न होते. दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य मातेला दाखवला जातो. सर्वांना या नवदुर्गेतील तिसरी देवता आहे. सर्वांना नवरात्रीच्या खूप मनापासून शुभेच्छा.